ठाकरे कुटुंबियांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवतानाच सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात भगवा फडकवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी दिली। शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गणेश वानकर यांची निवड झाली असून त्यांच्यावर मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान या निवडीनंतर गणेश वानकर यांनी शनिवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी नूतन जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले की ठाकरे कुटुंबियांवर वानकर परिवाराची प्रचंड निष्ठा राहिली आहे। शिवसेना ग्रामीण भागात वाढवण्यासाठी आपले वडील प्रकाश वानकर यांनी रक्ताचं पाणी केलं। शिवसेनेसाठी वानकर परिवारातील सदस्यांचा बळी देखील गेला, परंतु वानकर परिवाराने शिवसेनेविषयी आपली निष्ठा कधीच ढळू दिली नाही। युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना आपण शहरासह ग्रामीण भागात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांचे विचार पोहोचवून शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला। शिवसेना एक शिवसेना हाच अजेंडा वानकर परिवाराने कायम राखला आणि प्रत्येकालाच मदतीचा हात देत शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या निष्ठेचेच फळ म्हणून काही महिन्यापूर्वी जिल्ह्याच्या युवा सेनेचे राज्य विस्तारक म्हणून आपली निवड झाली आणि आता शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आपली निवड करून ठाकरे कुटुंबियांनी आपल्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। त्यांनी टाकलेला हा विश्वास निश्चितच आपण सार्थ करून तन मन धनानं शिवसेनेचे विचार तळागाळात पोहोचवतानाच सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। काही पद नव्याने नियुक्त करण्याचा निर्णय माननीय पक्षप्रमुखांनी घेतला। जुने आणि नवीन याचा समन्वय साधत साहेबांनी माझी सोलापूर जिल्ह्याच्या शहर वगळून ग्रामीण भागासाठी माझी जिल्हाप्रमुखमधून निवड केली व येणाऱ्या विधानसभेला सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली, माझ्यावर विश्वास टाकला आणि साहेबांना मी तुमचा विश्वास पूर्णपणे सांभाळून त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। येणाऱ्या 2019च्या निवडणुकीमध्ये सर्व समविचारी आमच्यासोबत काही पक्षसुद्धा आता नव्याने येण्याच्या काही मार्गावर आहेत, वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे। तर सर्व अशा लोकांना काही इतर पक्षातले लोक आहेत ते शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक आहेत, अशांना घेऊन येणाऱ्या विधानसभेला जास्तीत जास्त शिवसेनेचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि मला या जबाबदारीमध्ये सहकार्य करण्यासाठी माझे सहकारी जिल्हाप्रमुख महेशजी कोटे साहेब तसेच पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे साहेब हे आम्ही तिघं मिळून हे 11 विधानसभेची जबाबदारी घेतलेली आहे। या पत्रकार परिषदेस शहर प्रमुख प्रताप चव्हाण, काका देशमुख, विजय पुकाळे, लहू गायकवाड, महेश धाराशिवकर, विठ्ठल वानकर, सुमित साळुंके, बिट्टू शिंदे, अमोल मोरे, इब्राहिम शेख, शंकर भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती।